हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून आज दोन्ही सभागृहामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावरती 293 अन्वये चर्चा होईल। यामध्ये सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांना न मिळालेली मदत यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदार आक्रमक होतील। तसंच शहरातील वाढतं प्रदूषण आणि त्यावरील उपाययोजना यावरही चर्चा होणार आहे। याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली दुरावस्था, शाळेत शिक्षकांची कमतरता यावरही चर्चा होणार आहे। तसंच आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून अनेक निर्णयांचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल आणि तसंच मुख्यमंत्र्यांकडून पुरवणी मागण्यांवरती उत्तर दिलं जाईल। उद्धव ठाकरे आज विधिमंडळात येणार असल्यानं तेही पत्रकार परिषद घेतील। यावेळी विरोधकांवर आणि सरकारवर ते काय टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देतील आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, आज चौथा दिवस आहे अधिवेशनाचा। आजच्या दिवसात काय काय घडेल, कोणकोणते मुद्दे पटलावर येतील आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नेमकं काय होईल? प्रज्ञा, नक्कीच आजच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस हा शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, जे अवकाळी पावसामुळे 29 जिल्ह्यात 253 तालुक्यांवरती जे काही नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं, शेती जमिनींचं, यावरती सविस्तर 293 चर्चा होईल। यावर सरकारने खरं तर 31,000 कोटींचं पॅकेज हे जाहीर केलं होतं। मात्र अनेक जी मदत आहे ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली गेलेली नाही आहे। अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती, अनेक विहिरी बुजलेल्या होत्या, त्यासाठी स्वतंत्र मदत ही देखील सरकारकडनं जाहीर करण्यात आली होती। मात्र अनेक ठिकाणी ही मदतच पोहोचली गेलेली नाही आहे। विशेषतः विदर्भात जर आपण सांगायचं झालं तर विदर्भात 35,000 कोटींचं पॅकेज हे सरकारकडनं जाहीर करण्यात आलं होतं विदर्भातल्या विविध प्रकल्पांसाठी। या संदर्भात नेमकं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे, त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत आलेली आहे, यावरती देखील सविस्तर चर्चा होईल। दुसरा भाग आहे की एकूणच राज्यातील जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याची दुरावस्था झालेली आहे। या शाळांमधील जी परिस्थिती आणि शिक्षकांची कमतरता यावरती अनेक प्रश्न उपस्थित हे विरोधकांकडनं केले जातील, त्यावर देखील सविस्तर चर्चा होईल। याशिवाय जुनी पेन्शनचा जो मुद्दा शिक्षकांकडनं उचलण्यात आला होता, मागच्या सरकारने जुन्या पेन्शन संदर्भात दिलेलं आश्वासन हे अद्याप पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांकडनं देखील शिक्षक आमदार हे यावरती आक्रमक होताना पाहायला मिळतील। दुसरीकडे शहरांमधील आरोग्य व्यवस्था, त्याचबरोबर त्या ठिकाणी औषधांची जी कमतरता यावरनं देखील चर्चा ही होणार आहे। मुख्यमंत्र्यांकडनं पुरवणी मागण्यांचा देखील आज उत्तरं ही दिली जाणार आहेत। त्याचबरोबर मंत्रिमंडळाची आजची बैठक असणार आहे। या मंत्रिमंडळात केलेल्या निर्णयांचा, अंमलबजावणीचा आढावा हा मुख्यमंत्र्यांकडनं घेतला जाईलच। बरोबर मुख्यमंत्र्यांकडनं आज पुरवणी मागण्या ज्या झाल्या होत्या त्याला देखील सविस्तर उत्तरं दिली जाणार आहेत। याचबरोबर आज शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या आणि इतर प्रश्नांवरती देखील सरकारवरती टीका करतील। याचबरोबर विरोधकांचा देखील समाचार घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा हा दिवस, हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस, हा खूप महत्त्वाचा राहील। बरोबर आहे आणि आज सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस वादळी ठरेल यातही काही शंका नाही। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।